आत्मवंदन सगळ्यांना खूप स्वागत आहे. आजच्या सत्रामध्ये सगळ्या माझ्या कुटुंबियांचं मनापासून हृदयापासून खूप स्वागत. सगळे जे अदृश्य शक्ती आहेत, ज्या दैवी शक्ती, ईश्वरी शक्ती, आपले गुरु, पूर्वज, एंजल्स जे आपल्या सोबत आज आहेत, त्या सगळ्यांचं मी स्वागत करते, आभार व्यक्त करते. परमात्म्याचे आणि सगळ्या ईश्वरी शक्तींचे जे आपल्याला या साधनेमध्ये मदत करतायत. थँक्यू सो मच. तर आज थोडस वेगळा विषय म्हणजे वेगळ्या चक्राबद्दल मी तुम्हाला आज बोलणार आहे. आपण इतके दिवस झालं चक्रांवर ध्यान करतोय आणि रेकी सुद्धा आपण केलीये, पण आपण फार कमी बोललोय ते सहस्रार चक्राबद्दल. आणि आज मला हाच संदेश येतोय की सहस्त्रार चक्राची माहिती आणि त्याचं महत्व मला थोडंसं सगळ्यांना सांगायचंय. जो अनुभव मी घेतलाय जेव्हा मी ध्यान करत होते सहस्त्रार चक्राचा, तो पण मी तुम्हाला सांगते. आपल्या जसं टीव्ही खाली आपण बघतो आपल्या घरामध्ये आणि त्याचा जो अँटेना असतो, तो अँटेना जो असतो तो वर असतो छतावर. डिश टीव्ही असेल किंवा तो जो जे पूर्वी असे असायचे अँटेना 90sच्या काळामध्ये, ते जे असायचे ते काय करायचे की सिग्नल कॅच करायचे. रिसिव्हर आणि जे असतात जिथून सिग्नल येतो सॅटेलाइट आणि आणि तिथून कसं ते सिग्नल कॅच करून आपल्याला टीव्ही दिसायचा. अगदी त्याप्रमाणे हे हे जी सिस्टीम आहे की कुठून तरी त्या रेज येतात, ती फ्रिक्वेन्सी येते आणि तो अँटिना जो असतो टीव्हीचा, तो ते सिग्नल कॅच करत असतो. अगदी सेम आपल्या पण चक्रांची ही रचना आहे. आता ह्या आतमध्ये ज्या आतमध्ये हे जे सगळं ही सगळी ऊर्जा जातीये, ही ऊर्जा मूळ कुठून येते, सुरुवात कुठून होते, तर आपल्या सहस्रारातून. आता हे मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय की इथं जे ब्रह्मरंध्र आहे त्यामधून ही ऊर्जा ब्रह्मांडातून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. तर हे आपण खूप वेळा ऐकलंय. जसं आपण पृथ्वीला कनेक्टेड असतो प्रत्येक क्षणाला गुरुत्वाकर्षण शक्तीने. जर विचार करा, गुरुत्वाकर्षण शक्ती जर पृथ्वीमध्ये नसली असती, ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसला असता हा, तर आपण सगळे हवेत तरंगलो असतो. जशा अंतराळामध्ये स्पेसमध्ये होतं की हात सुद्धा माणसाला खाली घेता येत नाही, केस तरंगतात, हे सगळं असं होतं. मग हे सगळं आपलं हे असे केस व्यवस्थित बसलेले आहेत, आपण व्यवस्थित आहोत, आपण हात असे करू शकतोय. हे सगळं होतं कारण आपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं ग्राउंडेड आहोत. म्हणजे आपण पृथ्वीशी कनेक्टेड आहोत आणि ती शक्ती आपल्याला मदत करते पावलं उचलायला, पुढे पुढे जायला. तर आपण जेव्हा जेव्हा पृथ्वीवर म्हणजे आपल्या जमिनीवर खाली गवतामध्ये चालतो अनवाणी पायाने, मी जसं सांगितलं की ह्याला ग्राउंडिंग म्हणतात. जसं आपण खाली बसलोत जरी मातीमध्ये, शेतात बसलोय, गवतामध्ये बसलोय, तेव्हा सुद्धा आपल्या शरीराचा डायरेक्ट स्पर्श मातीला होतो. घरामध्ये जे चालतो आपण टाईल्सवर ते वेगळं, चप्पल काढून जरी चाललो आपण तरी ह्या टाईल्स आहेत म्हणजे हे त्याच्यामध्ये जे आहे ते वेगळं एलिमेंट्स घातलेले आहेत. पण आपण जेव्हा ऍक्च्युअल जमिनीवर चालतो, माती असेल किंवा गवत असेल, तेव्हा त्या एनर्जीचा जो स्पर्श होतो आपल्या शरीराला, त्याचा पण खूप फायदा सांगितलेला आहे. वेगवेगळ्या सायन्समध्ये त्याचा फायदा आहे की कशी उष्णता पण आपली कमी होती. जी एक्स्ट्राची उष्णता आहे, एक्स्ट्रा हीट आहे शरीरातली, ती सुद्धा या जमिनीवर स्पर्शाने कमी होती. आता हे झालं खालचं मूलाधार चक्राचं, कारण सगळ्यात खाली आपल्या शरीराचं बेस्ट फाउंडेशन मूलाधार चक्र आहे. आता हे वर सहस्रार म्हणजे आपल्या शरीराचा सुरुवात ही जमिनीला टेकून आहे, जमिनीशी जोडलेली आहे. आणि जो शरीराचा शेवट आहे हा ब्रह्मांडाला जोडलेला आहे. आणि तिथून ही शक्ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. आपल्याला विचार करायची शक्ती कुणाबद्दल, कुठलाही डिसिजन घेताना, पूर्वीचं आठवताना म्हणजे आपल्या भूतकाळात जाताना, उद्या आपण जेव्हा इमॅजिन करतो मला उद्या ह्या ठिकाणी जायचंय, तेव्हा आपण बऱ्याचदा ड्रेस घेताना स्वतःला इमॅजिन करतो की मी या ड्रेसमध्ये कशी दिसेल, साडीमध्ये कशी दिसेल. म्हणजे ही जी पॉवर आहे की उद्याचं बघणं चित्र डोळ्यापुढं, इमॅजिन करणं, कल्पना करणं आणि भूतकाळात जाऊन त्या गोष्टी आठवणं, ही सगळी जी पॉवर आहे आपल्यामध्ये ती ह्या शक्तीनीच आपल्याला मिळालेली. ही चैतन्य आहे, ही इंटेलिजन्स आहे, ही चेतना आहे, कॉन्शियसनेस आहे. आणि ह्याला चालना देणारी ही जी शक्ती ती आपल्या इथून प्रवेश करते. आपण इतके दिवस झालं सगळ्या चक्रांवर काम केलं, पण आपण सहस्रारावर जास्त ध्यान लावलं नाहीये. तर ह्याचा फक्त एक सांगते तुम्हाला की जसं सगळ्या चक्रांमध्ये एनर्जी स्टक होते जेव्हा आपण त्या चक्राशी निगडीत असलेल्या भावनांमध्ये अडकतो.
त्यावेळेस त्या चक्राची जी शक्ती आहे, ऊर्जा आहे, ती फिरत नाही, तिथं अडकून राहते. आणि मग अडकून राहिल्यामुळं त्या भागातल्या शरीराचे अवयवांचे आपल्याला त्रास सुरू होतात. हे मी तुम्हाला बऱ्याच वेळाला आधी सांगितलंय. आणि हे तुम्ही कुठल्याही हिलरच्या कडून ऐकलं पण असेल, युट्यूबवर पॉडकास्ट असेल किंवा अशा, तर हे सगळेजण तुम्हाला हेच सांगतील की ह्या चक्रात मध्येच ही ऊर्जा आहे, जी जेव्हा अ, फिरायला सुरू होते, रिलीज होते, मोकळी होते, तेव्हा तेव्हा आपल्याला जाणवतं की शरीरातल्या त्या भागाचा त्रास कमी झालाय. आता जेव्हा आपण सहस्राराचा विचार करतो, समजा आपण कधीच या भागावर लक्ष दिलं नाही, कधीच इथं ध्यान लावलं नाही, इथं जी ऊर्जा अडकली, इथूनच एंटर होते ना. मग तो जो मार्ग आहे, तिथं जर ऊर्जा अडकली असेल, तिथं जर कचरा अडकला असेल, तर ती ऊर्जा आतमध्ये जायला किती अडथळे तयार होतील. आणि हे हे म्हणजे काय की वेगवेगळ्या गोष्टींचा आपल्यावर होणारा परिणाम. आपण चार लोकांमध्ये जेव्हा बसतो जाऊन, त्यांचे काही विचार आपण ऐकतो, काही विचार आपल्याला पटतात, कदाचित ते चांगले पण नसतील आपल्यासाठी, पण आपल्याला त्यांच्या बोलण्यामुळे ते विचार पटतात. मग आता ते पटलेले विचार, ऐकलेले जे गोष्टी आहेत, ते विचार जे आहेत, ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, अवचेतन मनामध्ये घर करून राहतात. आणि मग न कळत चार लोकांनी जर कुठल्या पाचव्या व्यक्तीबद्दल निंदा निंदा केली असेल, वाईट बोललं गेलं असेल, तर न कळत आपल्या आतमध्ये ते उतरतं आणि ती व्यक्ती जेव्हा समोर येते तेव्हा आपल्याला त्या गोष्टी आठवतात आणि आपणही तसंच रिॲक्ट करायला लागतो, आपली इच्छा नसताना सुद्धा. तर ह्याला म्हणतात की संगतीचा परिणाम हे होतो. म्हणजेच काय, आपल्या ऑरामध्ये, आपल्या आभामध्ये त्यांचे विचार अटॅक करतात, तो प्रभाव आपल्या ऑरामध्ये आला. आणि म्हणून ऑरा लॉक करणं, त्याला क्लीन करणं, हे काम, हे सगळं आपण ऐकलंय. आता हे जेव्हा सहस्रारामधून आत येतात हे सगळं, तेव्हा बऱ्याचदा असं होतं की ह्या विचारांमुळं ती एनर्जी इथं अडकून राहते. म्हणजे कसं म्हणता येईल, ती तिथं स्टक राहते आणि अशा गोष्टी बऱ्याचशा आपल्या डोक्यामध्ये तशा साठून राहतात. आणि जे यायचंय, जो त्या अति विचार करायला लागतो आपण, आणि मग इथं एक ब्लॉकेज तयार होतं आणि जी शक्ती इथून आत यायला पाहिजे ती आतमध्ये येत नाही. मग काय करायचं, जसं आपण सगळ्या चक्रांचे ध्यान करतो, अगदी त्याचप्रमाणे सहस्राराला सुद्धा ध्यान लावायचं. कसं लावायचं मी सांगते, की एकतर आपण रेकी, आपले हात दोन्ही पण ह्या साईडला आपण घेऊन सहस्राराला रेकी देऊ शकतो. जेव्हा आपण इथं हात ठेवतो, डोळे बंद करतो, पूर्ण लक्ष केंद्रित करतो इतक्या भागावर, ह्याचा अर्थ आपला अँटेना आपण स्वच्छ करतोय, आपण त्याला एनर्जी द्यायला लागलोय. जेव्हा आपण इथं लक्ष नेतो ह्या भागावर, हे आपलं क्राऊन चक्र याला म्हणतात. म्हणजे क्राऊन जिथं ठेवतो, मुकुट, तो भाग जेव्हा आपण लक्ष द्यायला लागतो, तुम्हाला फरक जाणवेल काही दिवसांमध्ये की हे ऍक्टिव्ह झालंय. कदाचित तुम्हाला जड होईल, डोकं जड होतं, हा भाग खूप जड व्हायला लागेल, डोकं दुखायला सुरू होईल काही दिवसांमध्ये, किंवा 2 दिवसातच तुम्हाला डोकं थोडं खूप जड झाल्यासारखं वाटेल. अशा वेळी मग थोडंसं कमी वेळ करायचं सुरुवात. अगदीच लगे आता मी बसते सहस्राराला ध्यान लावून आणि अर्धा तास सलग मी सहस्राराला ध्यान लावते असं करायचं नाही. 3 ते 5 मिनिटं सुरुवात करायची, हळूहळू तुम्हाला त्याचा वेळ वाढवायचा आहे. पण सहस्राराचं ध्यान जे आहे ते अतिशय उपयोगी, प्रभावी आहे. ह्याच्याने तुम्हाला स्वप्न पडायला लागतील. म्हणजे खरं मी हे सांगायला नकोय, कारण प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. मी जेव्हा हे सांगते असं की असं होईल किंवा तसं होईल, हे माझ्या अनुभवानुसार किंवा अनेकांचे अनुभव ऐकून मी सांगते. पण जेव्हा प्रत्यक्ष आपण करायला लागतो, प्रत्येकाने आपले अनुभव वेगळे वेगळे असू शकतात. पण मी जर तुम्हाला आता हे सांगितलं की असं होईल तसं होईल, तर ते तुमच्या डोक्यात तसंच बसून राहील आणि कदाचित मग तुम्ही त्याची नकळत अटॅच होऊन जातो आपण त्या गोष्टीला. म्हणून मी हे टाळते सांगायचं. पण जितकं आहे की डोकं थोडंसं जड झाल्यासारखं होईल, मार्गदर्शन तुम्हाला जास्त क्लिअरली समजायला लागेल, मेसेजेस जे संदेश येतात ते जास्त व्यवस्थित समजायला लागतील. जुने लोकांच्या लोकांचे चेहरे दिसायला लागतील, जुन्या जुन्या गोष्टी आठवायला लागतील. हे होऊ शकतं. हे अगदी कॉमन आहे, म्हणून मी हे सांगते. बाकी काही जणांचे अनुभव वेगवेगळे असू शकतात. पण जेव्हा आपण सहस्रारावर ध्यान लावतो, तेव्हा ऊर्जेचा जो फ्लो आहे तो चांगल्यापैकी व्हायला लागतो आपल्या शरीरामध्ये. आणि म्हणून ते ध्यान करणं गरजेचं आहे. आपण इतके दिवस का नाही केलं, कारण आपले जे खालची 3 चक्र आहेत, मूलाधार, स्वादिष्ठान आणि ह्या चक्रांमध्ये जास्त प्रॉब्लेम येतो. कारण खूप सुरुवातीला ध्यान करत असताना खूप अनेक शंका असतात, माणूस कुठल्या परिस्थितीतून ध्यानामध्ये आलेला असतो. त्यामुळे आधी ते क्लिअर करणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे सहस्त्रार सुद्धा. तर सहस्राराला ध्यान कसं लावायचं, तर आज आपण
एकतर रेकी देऊ शकतो किंवा नुसतंच जेव्हा आपण डोळे बंद करतो इथं लक्ष न्यायचं. इथं लक्ष नेल्यावर आपले डोळे सुद्धा वर जातात. बंद करून तुम्ही ट्राय करा. तुमच्या मस्तकावर जाणवेपर्यंत थोडा हात ठेवायचा आणि डोळे बंद करायचे आणि मस्त जिथं हात ठेवलाय तिथं लक्ष न्यायचं. जेव्हा तुम्ही लक्ष न्याल तिथे केंद्रित कराल तेव्हा तुमचे डोळे सुद्धा बंद असताना वरच्या दिशेला जातील. आणि मग असं होईल की 1 मिनिटानंतर डोळे दुखतील कदाचित. अशा वेळी पुन्हा डोळे नॉर्मलला आणायचे समोर. दृष्टी जशी आपली ध्यानात असते तशी. जितकं जमतंय तितकं करायचं, फार जोर द्यायचा नाही. मी आता म्हणजे असं बंद केलं आणि मी अगदीच वर डोळे लावून बसले आणि मग खूप जड झालं आणि डोळे पण जड होतात, पण मी बंद नाही करत आहे ध्यान करणं. असं करू नका. ज्या क्षणाला आपल्याला जाणवेल की माझं डोकं दुखतंय, डोकं जड झालंय किंवा डोळे दुखतायत, त्या क्षणाला डोळे खाली घ्यायचे आणि आपलं नॉर्मल श्वासांवरचं ध्यान करायचं. तर आपण आज हा सहस्राराचं ध्यान करू. 2 मिनिटांनी सुरुवात करू, 2 ते 3 मिनिटांनी. ते करत असताना पहिले तर श्वास आपण नेहमी ध्यानाची सुरुवात करतो तशीच, आणि मग आपण सहस्रारावर सगळ्यांनी लक्ष घेऊन जायचं. ज्यांना सहस्रार जाणवत नाही त्यांनी आपला हात ठेवायचा सहस्रारावर, असा थोडा वर चिटकवायचं नाही त्याला, थोडस वर. असा असा चिटकवून एकदा त्याची जाणीव झाली का आपल्या डोक्याची, की थोडा वर घ्यायचा आणि मग हलका हलका टच करायचा इथं अगदी. आणि मग तुम्ही त्या भागाकडं लक्ष द्यायला सुरुवात करा. एकदा तुम्हाला तुमचा हात ठेवलेला जाणवायला लागला, मग तुम्ही हात खाली घेतला तरी चालेल. मग पूर्ण लक्ष आपलं इथं केंद्रित करायचं ह्या भागात. असं फक्त 2 ते 3 मिनिटं आपण करू. कदाचित हेवी जाणवेल, त्यावेळी तुम्ही बंद करायचं. मी जरी नाही सांगितलं, ज्यांना ज्यांना असं वाटलं की मला हे खूप जड झालंय त्या क्षणाला बंद करायचं. ह्याच्यानी बऱ्याचशा गोष्टींमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. कुणाला मायग्रेनचा त्रास असेल, डोकेदुखीचा त्रास असेल, डोळ्यांचा काही त्रास असेल, ह्या भागाचा कुठलाही त्रास असेल, प्लस ह्याच्यासोबतच हे आपलं दार आहे. ह्याच्यावर तुम्ही जितकं लक्ष केंद्रित कराल तितके तुमच्या शरीरातले बाकीचे पण प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व्ह झालेले तुम्हाला समजतील. 15 दिवस तुम्ही हे करून बघा आणि तुम्हाला फरक जाणवेल. आणि ह्याच्यासोबतच बाकी पण तुम्हाला इंट्युशन तुमचे वाढल्यासारखे जाणवतील. अशा बऱ्याचशा गोष्टी घडतील ज्या तुम्ही ह्याच्या आधी कधी अनुभव नाही केल्यात. तर हे 15 दिवस आपण ध्यान करणार आहोत सहस्राराचं. तर आपण आजपासून सुरुवात करूया. जरी मी रोजच्या ध्यानामध्ये नाही घेतलं हे ध्यान समजा, तरी सुद्धा आपल्या वेळेनुसार किमान 2 मिनिटं रोज सहस्राराला सगळ्यांनी ध्यान लावून ती साधना पूर्ण करा. मग तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळतील. ठीक आहे. तर आपण आजच्या आपल्या साधनेला सुरुवात करू. अजून मी सहस्राराबद्दल नक्की माहिती देते, कारण हे एक असं चक्र आहे की ज्याच्याबद्दल मी जास्त बोलले नाहीये. तर आपण ते सुरुवात करू आजच्या आपल्या सत्राला. सगळेजण ध्यान अवस्थेमध्ये जेव्हा आपण सगळं आपलं लक्ष पूर्ण आपण जेव्हा सहस्रारावर घेऊन जातो, तेव्हा मन शांत करायचं, पूर्ण विचार शांत करायचे. कारण हे स्थान असं आहे जिथं कुठलाही बीज मंत्र नाहीये, जिथं फक्त ब्रह्मांडातल्या शांततेचा अनुभव घ्यायचा. हे असं स्थान आहे जिथं आल्यानंतर आपण ब्रह्मांडामध्ये विलीन होतो, शिवतत्वामध्ये विलीन होतो. आपण सगळेजण पाठीला आराम घेऊन अगदी शरीराला शांत आणि स्थिर करून आजच्या आपल्या साधनेची सुरुवात करू. सगळ्यात आधी आपण आजच्या दिवसासाठी आपल्या परम पित्याचे, परम चैतन्याचे आभार व्यक्त करू. आपल्या गुरूंचे, आई वडिलांचे आभार, ज्यांच्या आशीर्वादामुळे, ज्यांनी आपल्याला जन्म दिला म्हणून आपण आज इथं आहोत. आपल्या स्वतःचे आभार व्यक्त करू, आपल्या आत्म्याचे, जो इतका साहसी आहे, धाडसी आहे, की या मायेमध्ये हे जीवन जगत आहे. त्यामुळे आपल्या स्वतःचे आधी आभार व्यक्त करू. मी खूप शक्तिशाली आहे, शक्तिशाली आत्मा आहे, चेतना आहे. मी प्रेम करते स्वतःवर
मी प्रत्येक क्षणाला परमात्म्याच्या संरक्षणात आहे. माझे गुरु, माझे इष्टदेव, माझे एंजल्स सतत प्रत्येक क्षणाला माझ्याशी जोडलेले आहेत. मला मार्गदर्शन करतात. त्याबद्दल त्यांचे आभार. हळूहळू आपलं सगळं लक्ष आधी मूलाधारावर, आपल्या शरीराचा जे बुड आहे, जे जमिनीला स्पर्श करते, पूर्ण लक्ष आपण मूलाधारावर घेऊन जाऊ. आपले पाय, गुडघे, मांड्या सगळं काही अनुभव करू. जाणवते का बघू आपल्या चेतनेला. आणि त्यानंतर आता आपले लक्ष हळूहळू वर घेऊन जायचंय, आपल्या आज्ञाचक्रावर. दोन्ही भुवयांच्या मध्ये आपलं आज्ञाचक्र, आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी दोन्ही भुवयांच्या मधल्या भागावर 5 वेळा टॅप करायचे. म्हणजेच 5 वेळा आपण बोटांनी त्या जागेवर हलकं हलकं स्पर्श करायचा आहे, टिचकी मारल्यासारखं. जाग करायचंय आज्ञाचक्राला आपल्या. कोणत्याही 2-3 बोटांनी उजव्या हाताच्या करा. आपल्या भुवयांच्या मध्ये हलकं हलकं त्याला टॅपिंग करायचंय. आणि पूर्ण दृष्टी आता आपण जिथं स्पर्श केला त्या भागावर ठेवायची. आपल्या भुवयांच्या मधल्या भागाला थोडं सेन्सेशन जाणवायला लागेल, जसं की कुणीतरी आता कुठली तरी एक फोर्स जाणवायला लागेल. जिथं आपण टिकली लावतो त्या भागावर. सगळं लक्ष श्वासांवर आणि दृष्टी आपली आज्ञाचक्रावर. काही क्षण आपण या अवस्थेमध्ये राहू.
आपलं सगळं लक्ष आता हळूहळू आपल्या सहस्रार चक्रावर म्हणजेच आपल्या टाळू भागावर घेऊन जाऊ. ज्यांना टाळू भाग जाणवत नसेल त्यांनी आपला उजवा हात आपल्या टाळू भागावर अलगद धरायचा आहे. जिथं आपल्या हाताचा स्पर्श होतो तिथं आपलं लक्ष केंद्रित करायचंय. आपली दृष्टी सुद्धा, आपले डोळे जे आत्ता बंद आहे ते हळूहळू आपल्या टाळू भागावर लक्ष द्यायला लागतील. जेव्हा आपण आपलं लक्ष टाळू भागावर केंद्रित करतो. हे करत असताना आपल्या दृष्टीला, डोळ्यांना फार ताण द्यायचा नाहीये. हलके डोळे वर धरायचेत आणि जितकं लक्ष देता येतंय तितकंच जायचंय. फार जोर करायचा नाही. जोर देऊन लक्ष केंद्रित करायचं नाही. जितकं शक्य आहे तितकं आपलं लक्ष आपल्या मस्तकाचा शेवट, आपल्या शरीराचा शेवटचा भाग वरचा जो ब्रह्मांडाला जोडलेला आहे तिथं घेऊन जाऊ. सुंदर असा दैवी पांढरा शुभ्र रंग आपल्या टाळू भागावर आपण कल्पना करू. हा प्रकाश आकाशातून, आकाशगंगेतून, गॅलेक्सीमधून आपल्या टाळू भागामधून पूर्ण शरीरात प्रवेश करतोय. संपूर्ण शरीर पांढऱ्या रंगामध्ये दिसतंय आपल्याला. ही ऊर्जा आपल्या टाळू भागावर पांढऱ्या रंगामध्ये आपल्याला दिसतीये. मनामध्ये कुठलाही विचार नको. पूर्ण शांतीचा अनुभव. पुढचे काही क्षण आपली दृष्टी, आपलं लक्ष सहस्रार चक्रावर, टाळू भागावर केंद्रित करू. ज्या क्षणाला डोकं थोडं जड वाटेल त्या क्षणाला आपलं लक्ष पुन्हा श्वासावर घेऊन यायचं. फार जोर द्यायचा नाहीये डोळ्यांना. जितकं शक्य आहे तितकं लक्ष केंद्रित करू. सगळी ऊर्जा आता टाळू भागामध्ये प्रवाहित होती. संपूर्ण ऊर्जा वरच्या दिशेला आता वाहायला लागली. इथं अडकलेला जो काही ऊर्जेचा प्रवाह आहे तो व्यवस्थित आता प्रवाहित व्हायला सुरुवात झाली. ऊर्जेचे ब्लॉकेजेस, अडथळे दूर होत आहेत. पूर्णपणे मी आता ब्रह्मांडाशी जोडली गेली. मोठ्या प्रमाणावर वैश्विक शक्ती, कॉस्मिक एनर्जी माझ्या सहस्रार चक्रातून शरीरात प्रवाहित व्हायला सुरुवात झाली. ही कॉस्मिक एनर्जी, वैश्विक शक्ती आपल्याला अनेक रोगांपासून मुक्ती देते. शरीरात जिथं जिथं अडथळे आहेत, ब्लॉकेजेस आहेत, रोग आहेत, आजार आहेत, ते सगळे दूर करते. त्यामुळे सगळं लक्ष आपलं सहस्रारावर केंद्रित ठेवू.
आपलं लक्ष आता सहस्रारावरून हळूच आपल्या नासिकाद्वारावर आणि आपली दृष्टी 2 भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्रावर ठेवायची. अगदी सावकाश हळूहळू येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांना अनुभव करायचे. ह्याच अवस्थेमध्ये पुढची 9 मिनिटं आपण ध्यान आपल्या श्वासांवर ठेवू.
शेवटची 2 मिनिटं. आपण सगळेजण आजच्या या ध्यानातून बाहेर येण्यासाठी तयार होऊ. आपले दोन्ही हात अगदी सावकाश आपल्या डोळ्यांवर घेऊन जाऊ. 5, 4, असं वाटायला मी 3, केलं पाहिजे 2, 1, मी झोपणार 0. आपले डोळे अगदी सावकाश उघडायचे आणि हात सगळ्या शरीरावरून फिरून परम चैतन्याचे कोटी कोटी आभार व्यक्त करू. आपल्या सगळ्यांचे अनेक आभार.